कारण अत्यंत दुर्मिळातील दुर्मिळ गाणी त्यांनी मला या पुस्तकासाठी मिळवून दिली. रफी साहेबांच्या ऐन तारुण्यातील आवाजाने पावन झालेली ही गाणी जर मी ऐकली नसती आणि हे पुस्तक लिहिलं असतं तर रफी साहेबांवरील इतर लेखकांच्या पुस्तकाप्रमाणे हे पुस्तक वरवरचं झालं असतं आणि त्याची बोच मला सतत छळत राहिली असते. मला आठवतं वडिलांच्या मागे लागून मी त्यांना रेडिओ घेण्यासाठी भाग पाडलं होतं. मी गंजपेठेमध्ये जेथे राहत होतो त्या आळीमध्ये त्या काळी रेडिओ असलेलं आमचं एकमेव घर होतं. त्यामुळे आमच्या घरात गाणी ऐकण्यासाठी माझ्या मित्रांचा अड्डा नेहमी बसलेला असायचा. ह्या रेडिओनेच मला मोहम्मद रफी, लता मंगेशकर, शंकर जयकिशन, ओ.पी. नायर यांची ओळख करून दिली. शंकर जयकिशन आणि रफीने तर माझं सगळं भावविश्व व्यापून टाकलं. मनावर त्यावेळेच्या गाण्याचा एवढा पगडा होता की मी काही वेळेला मनातल्या मनात गाण्याच्या भेट्या खेळत राहायचो. परीक्षेचा अभ्यास सुद्धा रेडिओची गाणी ऐकतच मी परीक्षेचा अभ्यास केलेला होता. मला अजूनही तो प्रसंग आठवतो. एकदा रात्रीच्या जेवणासाठी माझ्या आईने श्रीखंड केलं होतं आणि तिने मला विचारलं की बाबू, मला घरात सगळे बाबू म्हणायचे कारण माझं नाव सुभाष होतं म्हणून सगळे बाबू म्हणायचे. बाबू श्रीखंड कसं झालं? मी पटकन म्हणलं, वा, रफीच्या आवाजासारखं गोड झालं. आई एवढी चिडली. नंतर काय महाभारत झालं मी ते सांगत बसत नाही. पण आई माझ्या वडिलांना म्हणायची की सिनेमाच्या नादापायी हे कार्ट वाया गेलं. मला काय ह्याचं लक्षण चांगलं दिसत नाही. आज वाया गेलेलं तिचं हे कार्ट लेखक बनलेलं आहे, पण आज ते पाहायला माझी आई काय या जगात राहिलेली नाही. लता दीदी म्हणतात कालची जुनी लोकांना का आवडतात? कारण त्या गाण्यांच्या मागे लोकांच्या आठवणी दडलेल्या असतात. अगदी खरं आहे. रफीच्या गाण्यांनी असंच माझं सगळं आयुष्य व्यापून टाकलेलं आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर वडिलांच्या धगधगत्या चितेकडे पाहत असताना आणि समोर गडद अंधार दाटलेला असताना रफीच माझ्या जवळ आला आणि माझ्या कानाजवळ येऊन त्याने मला धीर दिला. गम की अंधेरी रात में दिल को ना बेकरार कर, सुबह जरूर आएगी, सुबह का इंतजार. आमच्या पिढीला रफीच्या गाण्याने असं झपाटून टाकले. वयाची 60 उलटली तरी रफीच्या मनावरील हे गारूड काही कमी झालेलं नाही. याचं कारण रफी हा आमच्या पिढीचा सैगल होता, आमच्या पिढीचा तानसेन होता आणि आमच्या पिढीचा बैजू बावराही होता. आजही असंख्य लोक असे आहेत की ज्यांना रफीचा आवाज आवडतो त्यांना दुसरा कुठल्याही गायकाचा आवाज आवडत नाही. कारण मर के अमर है रफी जिसका हर कोई दीवाना है, हे एक अबाधित सत्य आहे. रफी साहेब जेवढे महान गायक होते त्याहीपेक्षा ते माणूस म्हणून फार महान होते. या पुस्तकामध्ये गाता रफी दाता रफी या लेखामध्ये मी रफी साहेबांवरील माणुसकीचे अनेक प्रसंग लिहिलेले. आजच्या पाहुण्या उषाताई आणि प्रेक्षकात बसलेले शरद वायकुळ त्याचे साक्षीदार आहेत. संग्राहक माहिती बरोबरच अत्यंत दुर्मिळ फोटोनी हे पुस्तक सजलेले. या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी अशोक पत्की साहेबांना मी शब्द टाकला आणि कोणतेही आडेवेडे न घेता त्यांनी तात्काळ होकार दिला. अत्यंत बिझी शेड्यूलमध्ये असताना खास माझ्यासाठी ते मुंबईहून या कार्यक्रमाला आले. तसेच उषाताई सुद्धा या कार्यक्रमासाठी माझ्यासाठी मुंबईहून आल्या. त्यांनी एक गाणं गायला, 2 गाणी गायली, अजूनही ते गाणे गाणार आहेत. या तसंच आपला नायक रमेश भाटकर फक्त एक फोन केला होता 2 दिवसापूर्वी की अरे रमेश असा कार्यक्रम आहे. आणि काल मला त्याचा फोन आला की नाही तुझ्या कार्यक्रमाला मी नक्की येतो. आणि रमेश या कार्यक्रमाला आला. या कार्यक्रमासाठी हा जो कार्यक्रम आहे हा इक्बाल भाईंनी मला अगदी विनामूल्य दिला किंवा तू काहीतरी रफीसाठी करतो आणि तुला
त्याचप्रमाणे माझी मैत्रीण विद्या घटवाई, तिने उत्स्फूर्तपणे नेहमीप्रमाणे निवेदनाची सूत्रे हाती घेतलेली आहेत. आजच्या या प्रकाशन सोहळ्याला केवळ पुण्यातीलच नव्हे तर माझ्यावर प्रेम करणारे, माझ्या लेखनावर प्रेम करणारे अमरावती, मिरज, मुंबई, कोल्हापूर येथून अनेक लोक आलेले आहेत. टाटा मोटर्समधील माझे असंख्य सहकारी बंधू नेहमीप्रमाणे त्यांनी ह्या कार्यक्रमाला येऊन शोभा वाढवलेलीच. माझं जेव्हा पहिलं पुस्तक प्रसिद्ध झालं ओ भोली दास्तान, त्यावेळी मला वाटायचं की कोण वाचेल आपलं हे पुस्तक, कारण वाचन संस्कृती आता बंद होत चालली. पण हळूहळू मला येणारे फोन, मला येणारी पत्र, काही माणसं मला कुठून कुठून येऊन भेटतात आणि सांगतात की तुमचं पुस्तक खूप आवडतं, मला तुमची स्टाईल आवडते, खूप बरं वाटतं. आणि ते पाहिल्यानंतर आणि हा जो माहोल पाहिल्यानंतर मला मजरूर साहेबांचे एक शेर आठवतो. साहेब म्हणतात, मैं अकेला जा रहा था जानिबे मंजिल मगर, मैं अकेला जा रहा था जानिबे मंजिल मगर, लोग साथ आते गए और कारवा बनता गया, और कारवा बनता गया. धन्यवाद. पंचावरील सर्व मान्यवर म्हणून आणि मी काहीही आढेवेढे न घेता माझं शेड्यूल थोडं पुढे करून इथे हजर झालो, कारण माझं रफी साहेबांवर भयंकर प्रेम होतं. मी त्यांच्यावर अनेक वर्ष एक वादक म्हणून, एक असिस्टंट म्हणून, एक अरेंजर म्हणून त्यांच्यावर पुष्कळ काम केलं आहे. आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो की लताबाई, आशाताई, रफी साहेब, मन्नाडे, किशोर कुमार ह्या लोकांच्या वेळी माझा जन्म झाला. हा माझ्यासाठी खरोखर भाग्याचा योग आहे. त्यांच्या काळात मी जन्माला आलो. खरं म्हणाल तर तो काळ सुवर्ण काळ असं म्हटला पाहिजे. त्या काळी असं असायचं की ठराविक एक हिरो असला की त्याला ह्याचा आवाज, म्हणजे राज कपूर असेल तर मुकेशचा आवाज, देवानंद असेल तर सुरुवातीला म्हणजे हेमंत कुमार असायचा, क्लासिकल गाणं असेल तर मन्नाडे. पण रफी साहेबांचा आवाज हा कुठेही मॅच व्हायचा. कारण आम्ही जेव्हा रिहर्सलला जायचो, म्हणजे मी असिस्टंट म्हणून होतो आणि संगीतकाराबरोबर त्यांच्या घरी जायचो, वाजरायला राहायचे ते. तर मी एक ढोलक बरोबर असायचं माझ्या ठेकादाराला, संगीतकाराबरोबर. आणि त्यांच्या घरी बसलो की गाणं 3 रिहर्सल व्हायच्या तेव्हा, 1-2 नाही, 3 रिहर्सल. आणि त्याही कमी वाटले तर परत ते दुसऱ्या दिवशी बोलवायचे की अशोकजी कल सुबह आइए, एक रिहर्सल करते. कारण मी त्यांच्यावर संगीतकारांबरोबर होतो, ते नीट गाऊन दाखवू शकत नव्हते. असं म्हणजे त्यांचं दुर्भाग्य, माझं दुर्भाग्य काही म्हणा. तर रफीला मी ती हरकत दाखवायचो किंवा समजावून सांगायचं तर त्याला आवडायचं. आणि मला हळूच बाजूला करून सांगायचे, कल सुबह आना, या रिहर्सल करते और रेकॉर्डिंग में चलते. तर ती त्याची 4थी रिहर्सल असायची. घरी गेलं की मग काय, बदामाचं दूध आणि बडगा असं म्हणजे नाश्ता बिस्ता अगदी. आणि मग त्यांच्या गाडीतून रेकॉर्डिंगला द्यायचं, फेमसला. अशी मजा असायची. त्या काळी म्युझिशियनची 3 रिहर्सल व्हायच्या. दादरला 2 हॉल होते, सुमन हॉल आणि बसंती हॉल म्हणून. तुमचा 40 म्युझिशियन असो, 60 म्युझिशियन असो, 100 म्युझिशियन असो, ते तिकडे रिहर्सल करायचे आणि मग रेकॉर्डिंग व्हायचे. 3 रिहर्सल आणि मग रेकॉर्डिंग. तसंच सिंगर्सच्या 3 रिहर्सल व्हायच्या. संगीतकार मोठा असेल म्हणजे नौशाद, SD बर्मन, शंकर जयकिशन, तर सिंगर त्याच्या घरी जायचे. संगीतकार नवीन असेल किंवा जरा छोटा असेल तर संगीतकार सिंगरच्या घरी जायचा आणि रिहर्सल करायचा. अशी तेव्हाची प्रथा होती. असले की त्यांना 120 रुपये अशी बिदागी असायची. पण त्याच्यामागे एक तळमळ असायची प्रत्येकाची, कारण लाईव्ह असायचं रेकॉर्डिंग. म्हणजे आजच्यासारखं कॉम्प्युटरवर नसायचं. आज काय होतं की कुठेही चुकलं माणूस तर तेवढं लाईन पंच करून तुम्ही डब करू शकता.
किंवा एखादा शब्द जरी चुकला तरी करू शकता. पण तेव्हा सबंध गाणं म्हणजे पहिल्यांदा जे सुरू झालं तर ते सगळ्यांबरोबर शेवटपर्यंत आलं पाहिजे, तर तो टेक ओके. त्याच्यासाठी 3 रिहर्सल इतक्या व्हायच्या की ते अंगात भिनलेलं असायचं प्रत्येकाच्या. आणि एक भीती असायची प्रत्येकाच्या मनात. मग रफी साहेब असून दे, लताबाई असून दे, किंवा एक तुणतुणं वाजवणारा साधा खंजीरी वाजवणारा असून दे, की माझ्यामुळे रिटेक होता कामा नाही ही भीती असायची. आजकाल ती भीती राहिलेली नाही, कारण कॉम्प्युटरमुळे इतकं सोपं झालेलं आहे, कोणाला काही पडलेलंच नाही. एक तर रिहर्सल होत नाहीत कोणाच्या. उद्या माझा दुपारी 2 वाजता समजा टेक आहे, तर मी कोणाला फोन केला तर तो म्हणाला ठीक आहे, मग 2च्या 2:30ला येणार, तर म्हणजे 2च्या अगोदर नाही येणार, बाबा गाणं काय आपण शिकून घेऊया किंवा काय असं नाही. तर तो अर्धा 1 तास लेटच येणार आणि दाखवणार की मी भयंकर बिझी आहे म्हणून. ही प्रथा आहे म्हणजे. आणि त्याच्यानंतर काय ट्रॅक रेडी असतो, त्याच्यावर 2 रिहर्सल माझ्याबरोबर गायला गेला की चलो टेक करते, माईकवर उभा राहिला. मग त्याला माहिती चुकलं तर काय होणार, जास्तीत जास्त तेवढी लाईन परत करावी लागेल. काही लोक तर एवढे आळशी आहेत, सुरुवातीचे साईन म्हणजे मोकळा परत गातच नाही. ते सांगतात तुम्हारे पास आहे ना वो चिपका देना. म्हणजे ती आस्था कमी झाली, गाण्याबद्दलची तळमळ कमी झाली. पण रफी साहेब किंवा लता अशा ज्या काळात होत्या ते इतक्या तळमळीने कारण त्या दरवेळी वेगळं काहीतरी आपल्यापासून निघू शकतं, हरकत चांगलं एक्सप्रेशन निघू शकतं हे त्यांना माहिती होतं. तर ते एकत्र काम केल्यामुळे ते व्हायचं. आता ते राहिलेलं नाही. बरं, रफी साहेबांची आणखीन एक खासियत होती की रिहर्सल झाले की ते त्यांचा पहिला प्रश्न असायचा, हे गाणं कोण गाणार आहे पर्दे पे. म्हणजे शम्मी कपूर आहे, कोण आहे कोण आहे कोण, तर आपण सांगितलं जॉनी वॉकर आहे, की मग त्याच्या आवाजात त्याला सुटेबल असं ते आवाज काढायचा प्रयत्न करायचे की त्याला मॅच व्हायचं. सर जो तेरा चक्कर आहे ऐका तुम्ही, वेगळा बाज आहे. शम्मी कपूर असलं तर एकदमच उटपटांग पद्धतीचं त्याचे बोल असायचे किंवा त्याचे एक्सप्रेशन असायचे रफी साहेबांचे. दिलीप कुमार असेल तर मॅच्युअर्ड व्हॉइस असायचा की भारदस्त आवाज. असं ते अभ्यास करायचे आणि मग प्लेबॅक द्यायचे. तर ते आता काही राहिलेलं नाही. रफी साहेब म्हणजे अतिशय सज्जन माणूस, म्हणजे देव माणूसच म्हटलं पाहिजे त्यांना. कारण सुपारीच्या खांडाचंही व्यसन नव्हतं त्यांना. एकच व्यसन होतं आणि ते म्हणजे गाणं. आपलं गाणं परफेक्ट झालं पाहिजे याचा ध्यास होता त्यांना. माणसाबद्दलचा कळवळाही इतका होता. म्हणजे एक आणखीन मोठा गुण होता त्यांच्याकडे. रेकॉर्डिंगला आले आणि त्यांना कळलं की तो ढोलक वाजवतोय ना, त्याच्या मुलीचं लग्न आहे. असं चर्चा व्हायची तिकडे, कोण बोलायचं की परवा तिचं लग्न आहे. तर जाताना ते आपलं पाकिट त्याच्या हातात देऊन जायचे, तुम्हारे बच्ची के लिए. कोणाच्या घरात दुःख आहे समजा, हॉस्पिटलमध्ये आहे, त्याच्याकडे पैसे नाही, कमी पडतात, तर परत त्यालाही मदत करायची. इतका मोठेपणा होता त्यांच्याकडे. मला वाटतं मागच्या जन्मी मी चांगलं काहीतरी काम केलं असणार म्हणून यांच्याबरोबर वावरायला मिळालं मला. त्यांची साथ संगत करता आली. हा देवाचा माझ्यावर उपकार आहे, म्हणजे देवाचे. परत एकदा सुभाषचंद्रजी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि हे रफी साहेबांचं पुस्तक वाचून त्यांचे विचार, रफी साहेबांचे विचार म्हणा, त्यांचं वागणं जर कोणी आत्मसात करण्याचा प्रयत्न केला तर तेच ह्या पुस्तकाचं यश आहे असं मला वाटतं. धन्यवाद. ऐकता ऐकता तुम्ही मोहम्मद रफी नावाचा माणूस आमच्यासमोर उभा केला. खरं धन्यवाद. आम्ही एका संगीतकाराच्या प्रेमापोटी आमचा पिक्चर काढला. म्हणजे जे काही त्यांचा हट्ट असायचा की आमचं संगीत हे आमच्या संगीतकाराला अभिवादित केलेलं आहे तरी चालले. फार झालं, फारच झालं आमच्यासाठी. बातमी नाही लागली तरी पण कोण अमुक आहे परंतु तितकाच आदरणीय आहे असं कोण आहे बाबा मनुष्य. तर ते आपले माझ्यासाठी आता मला वाटतं काय बोलायसाठी ठेवलेलंच नाही रफी साहेबांच्या विषयी. त्यांच्याविषयी मी फक्त 2 गोष्टी तुम्हाला सांगेल. एक गोष्ट फार महान आणि एक गोष्ट फार लो. रेकॉर्डिंगला नॉर्मली सिंगर्सचं रूम असं आतमध्ये असतं
बाहेर ऑर्केस्ट्रा म्युझिशियन्स आणि पलीकडे रेकॉर्डिंग म्युझिक डायरेक्टर रेकॉर्डिस्ट हे लोक बसलेले असतात. तर रेकॉर्डिंग ज्या वेळेला ओके होतं तर तो सिंगर किंवा गाणारे किंवा गाणारे बाहेर तबलजी असेल किंवा व्हायोलिनिस्ट असेल किंवा मँडोलिन प्लेअर असेल, पहिल्यांदा जाऊन त्यांना विचार कैसा रहा मेरा गाणं, अगदी प्रत्येक टेकला एकही टेक असा नाही की ते येऊन विचारणार नाहीत कोणाला. ही वॉज नेवर प्राऊड की हमने गाया और अच्छा नहीं होगा असं कधीच दाखवलं नाही. त्यानंतर त्यांच्या आयुष्यात त्यांच्या सहवासात मला एक अनुभव आला. अनुभव फार चांगला नव्हता, परंतु ते किती महान होते याची कल्पना येईल तुम्हाला. वेस्ट इंडिजला आम्ही गेलो होतो प्रोग्राम्स करता. ते मला वाटतं पहिल्यांदाच फॉरेन प्रोग्रामच्या वेळेला ते आम्ही एकत्र गेलो होतो. मला वाटतं इट वॉज 1964 असा काळ असा होता. तर वेस्ट इंडिजला ॲज युजल म्हणजे एअरपोर्टपासून सिटीपर्यंत यायला साधारण 25 ते 30 किलोमीटरचा प्रवास. तर तुमचा विश्वास नाही बसणार, ट्रिनिदादमध्ये सगळे लोक फ्रॉम एअरपोर्ट टू द सिटी दुबक अशा रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभे होते. आणि जेवढे मध्ये मध्ये विलेजेस आले होते त्या ठिकाणी गर्दी आणि त्या काळातली म्हणजे जुनी घरं वगैरे, छपरावर लोक उभे आणि इतका वंडरफुल सीन होता की काय चाललेलं आहे. परंतु त्यात एक घटना अशी वाईट घडली की एक ॲक्सिडेंट झाला की त्या छप्परवरनं दोघंजण खाली पडले दुसऱ्या माळ्यावरनं आणि त्यात एकाचा मृत्यू झाला. त्यामुळं रफी साहेब इतके हळवळले की अक्षरशः रडून त्यांनी मला सांगितलं की डैडी अपने को खुदा ने किस काम के लिए बनाया, ये जो हुआ बहुत बुरा हुआ, ऐसे क्यों हुआ. आता ह्या प्रश्नाचं उत्तर कोण देणार की त्यांचा मोठेपणा होता त्यामुळं असं झालं का. पण ते झालं, इट वॉज जस्ट अन ॲक्सिडंट. पण तो वेळ मी कधीच विसरणार नाही, कारण ती अफाट गर्दी आणि त्यांची पॉप्युलॅरिटी म्हणजे कल्पना नव्हती करत की हा माणूस इतका पॉप्युलर आहे. त्यांच्याविषयी बोलायला गेलं तर असं खूप खूप काय काय आहे. पण ही वॉज अ ग्रेट मॅन. आय विल नॉट फॉरगेट. थँक्यू व्हेरी मच. त्यांना अजिबात रोखू शकत नाही. मॅडम प्लीज कम हिअर प्लीज. आणि बहकलेला ब्रह्मचारी या पिक्चरमधल्या 2 ओळी आम्हाला नक्की ऐकायच्यात. शुक शुक मन्या जातोस का, नाही तर पाठीत घालू का लाटणं. प्लीज प्लीज वेलकम. डैनियल जी ने, अशोक जी ने इतनी सारी बातें बताई जो मैं खुद भी बतलाना चाहती थी, लेकिन मुझे पता था कि रफ़ी साहब के बारे में ये जो कहते हैं रिकॉर्डिंग्स के बारे में, ये सब बिल्कुल सही और सच्ची बातें हैं. ए राफ़ी मतलब किसने, कौन बुला रहा है? देखा तो कोई दिखाई तो दे रहा नहीं था, लेकिन एक आदमी नारियल के पेड़ पे उल्टा लटका हुआ था और वहाँ से वो चिल्ला रहा था रफ़ी साहब हंसने लगे, जल्दी उधर नीचे. और उसके साथ फिर तस्वीर खिंचवाई और उसको कहा कि तुम मुझे कैसे जानते हो. मुझे हम आपको बहुत अच्छे से जानता है. मतलब हिंदी भी नहीं आती. रफ़ी साहब के लिए लैंग्वेज कोई मानी नहीं रखती थी. पूरे ऑल ओवर द वर्ल्ड जहाँ कहीं भी हम लोग गए हैं उनके साथ में, तो भाषा कुछ नहीं, सिर्फ उनकी आवाज़ के दीवाने लोग थे. दूसरी एक और बात मैं आप लोगों के सामने बताना चाहती हूँ कि जब हम 100 साल पहले इस गीत को साथ में गाते थे तो रफ़ी साहब बहुत मस्ती करते थे उस समय. और पहले तो पहाड़ी में आलाप आलाप करते थे. 100 साल पहले इस तरह से, और जो हाय वाय बोलते बोलते वो मेरी तरफ देखते थे कि कब मैं नज़र चुराती रहती थी कि इधर देखूँ इधर देखूँ. लेकिन साहब ऐसे थे कि जब तक के आलाप लेते ही रहते थे और मेरी तरफ देखते ही रहते, जब तक कि मैं दूसरी लाइन के लिए उनकी तरफ देखना लूँ.
और जब मैंने देख लिया तो झट से सीटी बजाते थे वहीं से। तो इस तरह से वो गाने हम बहुत मस्ती से गाते थे। 3 मिनट का गाना मुश्किल से था, लेकिन रफ़ी साहब के साथ जब शुरू होता था वो गाना तो 10 मिनट तक के हम लोग उसी गीत को गाते थे। और रफ़ी साहब खुद भी इतने अच्छे कंपोज़र थे कि वो गाने को कहीं के कहीं ले जाते थे। हम सब ने उनका गाना रिकॉर्ड में सुना है, जो बंधन वाला गाना था, 3 मिनट के अंदर उनको गाना पड़ता था। लेकिन जो मैंने उनसे सुना तो वो 10% लगता था, 90% गाना वो इतना अच्छा गाते थे, जिसकी एक मिसाल शायद आप लोगों को पता हो, ओ दुनिया के रखवाले। इस गीत को साहब बहुत ही अच्छी तरह से गाते थे और अपनी तरफ से वो कंपोज करते थे। और रफ़ी साहब जब ये गाना गा रहे थे कि लोग पिन ड्रॉप साइलेंस था और लोग बड़े गौर से उनका गाना सुन रहे थे। इतने अचानक आए, लेकिन और किसी का प्रोग्राम अगर होता तो अमिताभ बच्चन जैसा सुपरस्टार, उस समय काला पत्थर उनकी इन्हें बहुत ही डॉन वगैरह के ज़माने की बात है कि अमिताभ बच्चन छाए हुए थे सब। अगर किसी और का शो होता तो शायद शो में डिस्टर्बेंस। साहब ने कंघी घुमाई, यानी कि टेक ओके है। इस तरह से सब लोग अपने अपने इंस्ट्रूमेंट उतार लेते थे, क्योंकि दूसरी टेक में जाने के लिए उनको जल्दी रहती थी। अब जल्दी जैसे जैसे इन लोगों ने इंस्ट्रूमेंट्स उतार लिए, शंकर जी किशन का टेक था वो, शंकर जी एकदम भड़क गए, कहने लगे ये क्या हो रहा है, क्यों तुम लोगों ने इंस्ट्रूमेंट उतार लिए, अभी तक हमने ओके नहीं किया, रिकॉर्डिस्ट ने ओके नहीं किया गाना। तो हमारे बहुत इंडस्ट्री के बहुत बड़े कलाकार थे, लाला भाई, लाला गंगावने, बहुत ही अच्छे ढोलक प्लेयर, तबला प्लेयर थे वो। तो उन्होंने कहा कि शंकर जी वो बात ऐसी हो गई कि वो रफ़ी साहब ने कंघी घुमा ली ना। शंकर जी खुद भी हंस पड़े, कहने लगे बिल्कुल सही है, एकदम रिकॉर्डिंग पक्की। रफ़ी साहब बचपन से एक आवाज़, उस वक्त रेडियो का ज़माना था और रेडियो में एक, मैं जब कुछ 5 या 6 साल का था, एक गाना शंकर जयकिशन जी का था, वो कहाँ जा रहा है तू जाने वाले, अंधेरा है मन का दिया तो जला ले। ये गाना मैं रेडियो पे सुनता था और सुनने के बाद वो आवाज़ इतनी खूबसूरत लगती थी कि वो मेरे जहन में वो पिक्चर कि ये गाने वाले का चेहरा ऐसा होगा, कभी रफ़ी साहब को देखा ही नहीं था, लेकिन उस आवाज़ ने इतना जादू कर दिया मेरे पे। मेरा अपना खुद का दरबार ब्रास बैंड पूना में, आप सब जानते हैं, 105 साल हो गए बैंड को, और बाकायदा उसकी रिहर्सल रूम हमारे अंदर बना है, रिहर्सल होती थी, रिहर्सल में गाने में सुनता था उस ज़माने के गाने, बैजू बावरा, बसंत बहार, CID और संगीतकारों के गाने सुन के। और उस वक्त रफ़ी साहब के जो गाने गीत होते थे वो ख़ासकर बहुत असर करते थे मुझ पे। और कुछ वक्त के बाद तो ऐसा हुआ कि मैं सिर्फ वो रेडियो पे जब वो पहली धुन बजती थी फर्स्ट टाइम, तो मैं समझ लेता कि ये गाना नैयर साहब ने कंपोज किया है, ये शंकर जी किशन ने कंपोज किया है, ये नौशाद साहब ने किया है। यानी इतना वो मैं उसमें इन्वॉल्व हो गया था। स्कूल के ज़माने में भी रफ़ी साहब के गाने में स्कूल में गाता था। हमारे बेड़के सर मेरे टीचर थे, पीटी पीरियड होता था हमारा ग्राउंड पे, तो 35 मिनट का पीरियड होता था, एक 25 मिनट तक वो हम लोग सब कसरत करते थे, बाद में 15 मिनट 10 मिनट वो मेरे लिए ख़ास रखते थे। सब लोग बच्चों को सामने बैठ जाओ, मुझे बाजू में रहते थे, चल एक बार रफ़ी साहब का ये गाना सुना भी सबको। तो स्कूल के ज़माने में मैं वो गाना गाता था, फिर वो भूली सी याद आई, ये गाना उस ज़माने में बहुत फेमस था। और वो एक गाना था, वतन पे जो फिदा होगा अमर वो नौजवान। ये 2 गीत तो खासकर बच्चे लोग मुझे गवाते थे, टीचर। जब स्कूल वगैरह होने के बाद फिर रफ़ी साहब जहन में इतने थे कि अब ऑर्केस्ट्रा में फिर मेलोडी मेकर्स उस ग्रुप उस ज़माने में
हमारे पूना का बहुत बड़ा ग्रुप था, आज भी है। उस ग्रुप में मुझे एंट्री चाहिए थी, मैं गया, उनको बोला कि मैं रफ़ी साहब के गाने गाता हूँ। तो उन्होंने कहा भाई हमारे पास तो गाने वाले ऑलरेडी हैं, आपकी कोई हमको ज़रूरत नहीं है। तो फिर मैं क्या करूँ, मैं क्लारनेट भी बजाता हूँ। तो बोले आप अगर सैक्सफोन बजाते हो तो आपको हम एंट्री देंगे। ये 69-70 रूप तेरा मस्ताना, वो गाना जब सैक्सफोन का था, तो मेरा खुद का बैंड था, मेरे पास सब सैक्सफोन, ट्रम्पेट, क्लारनेट सब हाजिर थे। मैंने एक सैक्सफोन अपने ऑफिस में से ले लिया। 15 दिन तक जितने भी उस ज़माने के गाने थे वो अकेला ही सैक्सफोन पे सब बिठा लिए। और 15 दिन के बाद मैं सुहास कुलकर्णी जाके मिला उनको, मेलोडी मेकर्स के जो ऑर्गेनाइजर थे। तो उन्होंने बोला अरे तू फिर आया? मैं बोला हाँ, मैं सैक्सफोन बजा रहा हूँ। अरे 15 दिन में बजाने लगा? तो मैं बोला ठीक है आप देखिए। मैं तो वो खुद अकॉर्डियन बजाते, इसलिए पहला गाना उन्होंने जो लिया वो रूप तेरा मस्ताना, वही गाना था सुहास ने। वो गाना उन्होंने बजाया, वो मैंने जब वो उसका बीच का मनोलिदा का जो पीस था वो जब बजाया मैंने, उनको वो सही लगा। फिर मुझे कहा कि ठीक है अभी आप इसमें आ जाइए मेलोडी मेकर्स में। तो गाने का तो मौका मुझे मिला ही नहीं, लेकिन एक गाने का मौका उन्होंने दिया मुझे। 3 घंटे में एक गाना हम आपको देंगे रफ़ी साहब, खिलौना जानकर, वो गाना मैं गाता था। उसके बाद एक मौका ऐसा है कि हमको स्मॉल सेविंग से कुछ शो करने थे, और उस शो में रफ़ी साहब का ट्रूप, तलत साहब का था, मन्नाडे, सुमन कल्याणपुर जी, इनके सबके ट्रूप हुआ करते थे। और सबको एक 45 मिनट का मौका दिया जाता, पर ज़्यादातर 1 घंटा तक वो शो करते थे। ऐसे बड़ा 5-6 शो एक इकट्ठे होते थे सबके, और एंड में हम मेलोडी मेकर्स को 3 गाने का चांस दिया जाता था लास्ट में। तो एक गाना मेरा दोस्त चंद्रशेखर गाडगिल गाता था मन्नाडे का, उसके बाद मैं एक गाता था, और लास्ट में हम लोग आवारा टीम सॉन्ग इंस्ट्रूमेंटल बजाते थे। तो वो